विनंती आयोजकांना करतोय आपल्या शुभ हस्ते. विवेक विवेक डोंगरे श्री गुरु डोंगरे कलेक्शनचे प्रोपरायटर लाहोटी कंपाऊंड मध्ये ज्यांचं आपल्याला दुकान पाहायला मिळतं. सामना 3 षटकांचा राहील. यस 3 विकेट घेऊन 10 धावा ज्यांनी केलात. याचे मी जाऊयात पाटील साहेबांना मुख्य मंचावर कृष्णा पाटील साहेबांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जातं. हरेश पाटील यांचे जे वडील आहेत जाऊयात आपण मॅन ऑफ द मॅच. मी गगडचा विनंती करतोय आपल्या शुभ राज गायकवाड साहेब 4th क्रमांक पारितोषिक जातोय. आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते भोई साहेबांकडून जी आम्हाला ट्रॉफी मिळाली आणि जे गिफ्ट वाउचर ओवी अल्युमिनियम अँड जे शॉप आहे त्यांच्याकडून आम्हाला मिळालंय आणि ORS मात्र मिळालंय. धन्यवाद विवेक. मॅचच्या दिशेनं धोंडा वडवली विपक्षात जय महाराष्ट्र धामणगाव या संघांमध्ये लढत होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. आणि अर्थातच फलंदाज इथून मात्र निलेशला परतावं लागलं. तंबूच्या असलेला विकेटचं पतन आवेशला आणलं गेलं. या षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता कॉम्प्युटर बॉक्समध्ये आमचे अतिरिक्त खेळाडू ही जॉईन होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आवेशला आणलं गेलंय आणि विकेटचं पतन आवेश करून दाखवलंय पहिल्या चेंडूवर. जय महाराष्ट्र धामणगाव संघाचा विचार करता शेलार संघाच्या विपक्षात मॅच पाहायला मिळाली. आय थिंक जर का आपण बघितलं तर 60+ 4th क्रमांकाचे पारितोषिक दाते सन्माननीय मान्यवर रजा घेत आहेत. तदनंतर प्रसिद्ध उद्योगपती उरिसाहेब इथून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब आपण आल्या. त्या कार्यक्रमाची शोभा आपण इथून मात्र आपण वाढवलीत. नक्कीच आपण जाऊयात. आयुष भोईर यांनी जर सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर समाधान भोईर यांच्याकडून समाधान पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र पाहायला मिळणार आहे. आवेशला आणले गेले. षटक क्रमांक प्रथम हाताळण्याकरिता आणि विकेटची कमाई केली इथून मात्र. दुसरा बॉल चांगला स्ट्रोक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे उमेश आणि धावा किती मिळतील तर सिंगलना इथे मात्र खातं खुल्लं केलं जातं. आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं सिंगलना धावा संख्या 1 या अंकावर धावफलक साऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. सिंगलना चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाहीये. जय महाराष्ट्र धामणगाव संघाची सिंगलनी खातं इथे मात्र खुल्लं करताना पाहायला मिळतात. जर का पहिल्या चेंडूचा विचार केला तर विकेटचं पतन इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि तदनंतर इथून मात्र सिंगल मिळताना आपल्याला पाहायला मिळते. 1 बाद धावा संख्या 1 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. ओहो तिसरा बॉल जर काय षटकातला बघितला थोडासा परेज घेत असताना क्षेत्ररक्षणामध्ये चूक पाहायला मिळते. आय थिंक शैलेश तिथं आहे. शैलेश कदाचित कान टोचताना त्या खेळूशी आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा इथे मात्र मिळतील. धावा संख्या 3 या अंकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाज यार ओहो ब्लॉक कॉलचा चेंडू अपील होतं स्ट्रॉंगली आणि थोडंसं सेलिब्रेशनही पाहायला मिळालं इथे. यश पाटील थोडंसं सेलिब्रेशनही आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. असं वाटलं की कुठेतरी मात्र कदाचित विकेट गेलाय की काही कॉन्फिडन्स नव्हता. असणंही गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. डेफिनेटली निर्धाव फेक पाहायला मिळते. चेंडू संपले. 4 धावा संख्या 3.
शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार होतोय. बॉल सरळ बॅटनं फटका कन्वर्ट होतोय. सिंगल पाहायला मिळते. धावसंख्या सिंगल जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या अंकावर आणि चेंडूही संपतील आतापर्यंत 4. येस 5. चेंडूचा खेळ संपलाय. आपण इथून मात्र पाहताय 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 4. सुरुवात थोडीशी कमकुवत सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं अत्यावश्यक असतं. त्या कुठेतरी रोखताय धोंडा वडवलीकर. पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न आपण इथून आता पाहताय. उमेश धोंडा वडवली एक्सप्रेस तिथपर्यंत पोहोचेल. भलेही गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये नाही आहे पण एक्सप्रेस वे प्रमाणे किंवा एक्सप्रेस प्रमाणे त्यांनी वेगही धारण केला आणि त्या चेंडूला कलेक्शन पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 6. षटक क्रमांक पहिले संपले. धावसंख्या 6. अजूनही 2 षटकांचा खेळ राहील कारण 3 षटकांचं हे सत्र आहे. 2 षटकांमध्ये 12 चेंडूमध्ये येतील तरी किती धावा. एक संधी डिक जॉकीला आणि परत मॅच मध्ये. षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र संपलाय. धावसंख्या 6. त्यानंतर आम्ही संदीप भाऊ घरत या स्पर्धेचे आयोजक त्यांचं स्पेशली धन्यवाद देऊ की समालोचक म्हणून त्यांनी आमच्यापर्यंत गिफ्ट हॅम्पर पोहोचवलं. त्याबद्दल आम्ही त्यांचंही मनापासून खूप खूप ऋणी आहोत. खूप कमी स्पर्धा असतात जिथे आम्हाला ही पारितोषिकं मिळत असतात आणि संदीप भाऊ घरत त्यांनी हे पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचवलं गिफ्ट हॅम्परच्या स्वरूपात. आम्ही त्यांचंही खूप खूप आभारी आहोत. षटक क्रमांक पहिले संपलाय. धावसंख्या 6. द्वितीय षटक हाताळण्याकरिता इथे मात्र उमेश दळवी धोंडा वडवली एक्सप्रेस. ओहो हो पहिलाच बॉल अगदी कमजोर बाजू फलंदाजाची. अक्कलचा चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. योगेश वारगडे त्यांनाही आपण पाहता आणि त्यांचे वडील स्वर्गीय रमेश गणपत वारगडे यांचंही फ्लेक्स आपण लाईव्ह स्क्रीनला पाहिलंय. उत्कृष्ट असे कुस्तीपट्टू. शेलार गावाला अगदी 100 वर्षापासून चालत आलेली कुस्तीची परंपरा ज्या व्यक्तिमत्वानं जिवंत ठेवली अर्थातच रमेशजी वारगडे असतील. त्यांचंही फ्लेक्स आपण इथे मात्र पाहिलं आणि त्यांचे सुपुत्र क्रिकेटवर आणि कुस्तीवर नितांत प्रेम करणारे आमचे योगेशजी वारगडे आपण त्यांनाही पाहताय. उमेशला आणलाय. दोन्ही चेंडू निर्धाव फेकल्यात. कुठेतरी मनसुबा सेट करून आले धोंडा वडवलीकर की पॉवर ट्रॉफी आम्हाला विन व्हायची आहे. गोलंदाज उमेश तयार. नेक्स्ट बॉल. ओहो हो फक्त वळण प्राप्त केलंय. फक्त वळण इथे पाहू शकताय. जर का इथे योगेश वाघ कॉमेंट्री मध्ये असते तर कदाचित एक वेगळाच फटका आपल्याला किंवा एक वेगळा शब्द ऐकायला मिळाला असता. चौकार. धावसंख्या 10. लगेच चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 10 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज उमेश तयार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा क्रॉस लाईन फटका इथून मात्र कन्वर्ट होईल. सिंगल मिळते. डबलच्या प्रयत्नामध्ये रनआउटची संधी आणि इथे मात्र यस स्क्वेअर लेग बेंचांचा हात आकाशाच्या दिशेनं विकेट जोईल पतन. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला.
धावसंख्या 11-11. चेंडू संपले 4. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. यस गोलंदाज तयार. ओहो हो नेक्स्ट बॉल व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या धावून पोहोचते 12 या अंकावर. चेंडू संपलेत आतापर्यंत 4. थोडीशी राहील लेंथ उमेशची बिघडली गेली. चॅलेंज टीम कडून खेळताना आपण त्याला पाहताय. चांगली गोलंदाजी भूमिकाही निभवतोय त्या टीम मधून. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू स्विच हिट करायचं होतं. योगेश दळवी भिवंडीवाला, धोंडा वडवलीचा चकडेवाला, सर्जा बैलाचे मालक स्ट्रॉंगली अपील होतं त्यांच्याकडून. आपण पाहू शकताय कदाचित अपील फेटाळून लावलं. चेंडू संपलेत 5. धावसंख्या 12. दुसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल. ओहो हो या वेळेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू. घुटना टेक और सिक्सर देख फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 4. मध्ये किती धावा कन्वर्ट होत आहेत. रोहितचं सौरभचं स्वागत खेळलं गेलं इथे मात्र षटकारानं डायरेक्टली फेकून दिलाय चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा रेषाबार षटकारचा. सौरभजी धोंडावडोलीच्या मैदानावर जर का आपण गोलंदाजी पाहिली ती गोलंदाजी आठवावी लागेल. मैदानावर स्वतःला तोही झुकून देते. आतापर्यंत फलंदाजांना आपण पाहिलं पण आता मात्र गोलंदाज स्वतः चेंडूला कलेक्ट करण्याकरिता धावा मिळतील. 2 धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 या अंकावर. उडवलंय पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय आमच्या मुख्य व्यासपीठावर. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. षटकार 6. धावसंख्या षटकारानं जाऊन पोहोचते 32.
जय महाराष्ट्र धामणगाव संघ. प्रत्येक मराठी म्हणून जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा सातत्याने म्हणतो एकच वाक्य असतं, जय महाराष्ट्र. आणि त्या नावाने खेळताना त्याच नावाने खेळत असताना जय महाराष्ट्र धामणगाव संघ आता मात्र षटकार चौकारांची भाषा बोलायला सुरुवात केली आहे. सौरभला विसर पडलाय की काय, कुठेतरी धोंडावडवलीच्या मैदानामध्ये केलेली फलक गोलंदाजीचा मापोलीकरांना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर उभं ठेवलं होतं. दांडी दांडी गुल केली होती, तोच गोलंदाज कुठेतरी पाहायला मिळतोय. स्पीडअप करा, शेवटची 2 मिनिटं असणार आहेत. धोंडावडवली टीम अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. यस डेफिनेटली कल्पेश दादांकडून आम्हाला सूचना पोहोचली आहे. पहिली 2 षटकं कंपल्सरी 10 मिनिटांमध्ये होणं गरजेचं आहे. शैलेश आहे, प्रयत्न चांगला होता शैलेशचा. शैलेश कडून जर झेल सुटत असेल ना तर मग म्हणायला हरकत नाही की जरी सुटला असला तरी शैलेश मध्ये धमक आहे तेवढ्या धावा कव्हर करण्याचा. इतका जबरदस्त बॅटर येतो. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 धावेच्या भरतीनं 34-34 34 या अंकावर धावफलक. चेंडू संपले. 4 धावसंख्या 34-34 या अंकावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. शेष राहताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फटका बसलाय. आदेश मांजरेकर, आदेशला आला होता आदेश. झेल घ्यायची मित्रा आणि कुठेतरी झेल टिपली. विकेटचं पतन. फलंदाज बाद झेलबादच्या स्वरूपात. ए 34-34 पनाएंगे मंदिर. प्रत्येक हिंदूंनी पाहिलेलं स्वप्न 22 जानेवारीला साकार होणार. प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये पाहायला मिळणार. आणि महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ज्या व्यक्तिमत्वानी केला गागा भट्ट, त्यांचे पूर्वज प्राणप्रतिष्ठा करणार आहेत श्रीरामाच्या मूर्तीची. आणि खूप महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण. नक्कीच आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतंय. चेंडू संपलेत. 5 धावसंख्या 34-34. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज. नेक्स्ट बॉल अंतिम चेंडूवर करारी प्रहार फेकून दिलाय. इथे मात्र चेंडूला सीमारेषा पार. आलाय षटकार 6. धावसंख्या षटकाराच्या भरतीने 40. विजयाकरिता 41. 41 धावांचा आव्हान. पाहूयात पार होईल का. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील सुभाष धुमाळ सर, कम्प्युटर कॉमेंटेटर. धन्यवाद. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वीर बजरंग ढोंडावली विपक्ष येणार बोरपाडा. या 2 संघामध्ये दोन्ही संघ टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. तेजस दुबे आमचे समालोचक टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी सज्ज होतील आणि त्यांच्या समेत मान्यवरी आपल्याला पाहायला मिळतील. तेजस दोबे समालोचक. दिनेश भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सुशांतजी पुजारी आणि रोहिदासजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये.
येस थँक्यू. नाणेफेक केले जाईल धोंडावडवली बी आणि एनआर बोरपडा. यस छापा असं कॉल आलाय आणि यस छापा इथे पाहायला मिळालाय. मान्यवरांना विनंती धन्यवाद. आपण मुख्य मंचात स्थान बनवायचं आहे. मॅच ऑन होईल मैदानामध्ये. नाणेफेक विन झालाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही. धन्यवाद. जास्ती वेळ घेणार नाहीये एनआर बोरपाडा टीम. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने असता तर कोणता निर्णय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. प्रवाहाच्या विरोधात जाऊन फलंदाजी करायची मनाच्या विरोधात जाऊन किती धावांपर्यंत मजल मारा? 55+ जाण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. जास्ती वेळ खूप इच्छा होती आमची. तर नाणेफेक कक्षातून न्यूज येते. नाणेफेक विन होतोय धोंडावडवली बी संघ. प्रथमतः क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारलाय आणि आमंत्रित केलंय बोरपाडाकरांना फलंदाजी करण्याकरिता. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स सुभाष धुमाळ सर. धन्यवाद तेजस धोबी. तर 3 षटकांसाठी फक्त 15 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला गेलेला आहे आणि 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. खास करून आपली जी 2 षटके आहेत ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे. अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. आव्हान आपण पाहतोय ठेवलं गेलेलं आहे 41 धावांचं. शेवटचे षटक सौरव्याचं अतिशय मागणी ठरलं होतं, ज्या षटकामध्ये त्यांनी तब्बल 22 धावा खर्च केले होते आणि त्यामुळेच धामणगाव संघाची धावसंख्या आपण पाहतोय एक चॅलेंजिंग पाहायला मिळते. गावठी ढोंडवली संघाकडून सार्वजनिक मैदानामध्ये आदेश आणि शैलेश, तर गोलंदाजीला सुरुवात करतोय गोलंदाज भावेश. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगली रनिंग भेटून हे विकेट हे पाहायला मिळते. 2 धाव फलंदाज वेगाने पूर्ण करतात. 2 धावने अकाउंट ओपन होतंय आदेश फलंदाजाचं आणि 2 धावने अकाउंट ओपन होतंय गावदेवी ढोंडावडोली या संघाचं. एक मोठं आव्हान हे आपण पाहतोय तब्बल 41 धावांचं. 41 लक्ष्याचा पाठलाग गावदेवी ढोंडावडोली संघ करतोय. 13.65 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. 13.65 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकाव्या लागतील. इथे मात्र जोरदार अपील आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. पहिला फलंदाज बाद ढोंडावडोली या संघाचा आदेश. बॅक टू पॅव्हलियन. पहिला फलंदाज बादुन्ना डगवाच्या असराला परतला. नवीन फलंदाज सत्यम आता माता वंडम पोझिशन खेळण्यासाठी आलेले आहे. इथे स्विंग अँड मिस फुटवर्कचा अभाव. मोबाईल में नेटवर्क जरूरी आहे व क्रिकेट में फुटवर्क जरूरी आहे. मात्र इथे अजिबात फुटवर्क पाहायला मिळत नाही. खडे खडे जागून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. धावसंख्या स्थिर. धावफलक 2 धावा. पहिले षटक मार्गस्थ भावेश फ्रंटलाईन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात होतोय. राईट मोर द स्टंप. इथं मात्र मेशनी फटका. तोपर्यंत एक चौथी धाव फलंदाज पूर्ण करतात. संधी होती खरं तर झेलची, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही. तोपर्यंत एक धाव फलंदाज सत्यम पूर्ण करतो आणि सिंगलने संघाची धावसंख्या 3 वर पोहोचते. आव्हान 41 धावांचं आहे. 41 लक्ष्याचं पाठलाग गावठी ढोंडावडोली संघ करतो. एक मोठं लक्ष आहे खरं तर. आपण पाहतोय 3 षटकांचा सामना आहे. 13 पेक्षा जास्त सरासरीची आवश्यकता आहे प्रति षटकामागे. 13.65 च्या सरासरीने धाव झळकाव्या लागतील.
इथे मात्र मोठा फटका आहे, उंचीच्या लांबी कमी आहे, क्षेत्रक्षक चेंडू खाली सुरेश झेल आणि इथे मात्र समाप्त होतोय या दुसऱ्या फलंदाजा खेळ. ढोंडवलेल्या संघाला दुसरा हादरा बसतोय फलंदाज शैलेशच्या रूपाने. मागील सामन्यामधील हिरो होता, या सामन्यात मात्र झिरोवर बाद होतोय. खाते उघडण्याची संधी इथे मिळाली नाही. दोन्ही सलमीचे फलंदाज बादून फॅलमध्ये परतलेल्या सत्यम याने त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आता मात्र चौथ्या क्रमांक खेळण्यासाठी येतोय उमेश. नाजूक स्थिती आपण बघतोय सध्या ढोंडवलेल्या या संघाची. इथे पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, प्लेयर मिस. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गावठी ढोंडवलेल्या संघाची धावसंख्या 41 या टार्गेटचा पाठलाग करताना धावफलकावर 2-3. आता मात्र सरासरी 19 ची राखावी लागेल, कारण या अगोदर या इनिंगला सुरुवात होण्याअगोदर 16.65 ची सरासरी आवश्यक होती. मात्र इथे आपण बघतो करंट रन रेट 13.65 ची सरासरी आवश्यक होती. इथे मात्र करंट रन रेट मामूली आणि परिणाम स्वरूप रिक्वायर्ड रन रेट आता वाढलेला आहे. तर वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. तर शत्रुशन सजवायचं आहे, अन्यथा नक्कीच यापुढील सामने आपल्याला अजून कमी षटकांचे खेळावे लागतील. थोडस इक्वेशन आता मात्र अवघड बंद आहे आपण पाहतोय, कारण इथून 38 धावांची आवश्यकता आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, कारण यानंतर नक्कीच आपल्याला सामने खेळवायचे आहेत. दुसरे षटक हाताळण्याची जबाबदारी आता मात्र संघनायकांनी सोपवले गोलंदाज तेजस याच्या हातामध्ये. यानंतर कुठल्या प्रकारची टीम मिटिंग करायची नाही. फलंदाज बाद झाल्यानंतर जागेवरच आपला आनंद व्यक्त करायचा आहे आणि फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज लवकरच मैदानामध्ये उतरायचा आहे. गोलंदाज तेजस दुसरे षटक करण्यासाठी सज्ज होतोय. तर सामना करेल फलंदाज सत्यम, जो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे मात्र स्टेप मध्ये चुकतोय, रिथम मध्ये नक्कीच बिघाड आपल्याला पाहायला मिळते. पॉवर ट्रॉफी 2024 हा तिसरा दिवस पॉवर स्पोर्ट्स सेलर अमित सेलरकर आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेची सध्या चर्चा नक्कीच संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये रंगते. खर्च आहे तो चर्चा आहे. इथे मात्र आपटलेला चेंडू, पंचांचा इशारा वाईट, कारण दिशा भरकटली जाते गोलंदाजाची आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येने 1 ने भर पडते, धावसंख्या 4. 41 लक्षाचा पाठलाग ढोंडावडोली संघाकडून केला जातोय. मोठे फटक्यांची नित्यांत आवश्यकता आहे. एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही. जर हा सामना जिंकायचा असेल गावठी ढोंडावडोली संघाला तर हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. इथे मात्र फटका फसलेला स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला होता. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता, मात्र तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 1 धावेने वाढते. एकेरी धावेने धावफलक हलता ठेवलेला आहे, मात्र एकेरी धावेने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला कुठल्या प्रकारचा फरक पडणार नाही. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलेलं आहे. आपण बघतोय पहिलं षटक ही ते हाताळलं होतं भावेश याने.
ज्या षटकामध्ये त्याने फक्त आणि फक्त इनमिन 3 धाव खर्च केले त्याने 2 फलंदाज सलामीचे बाद केले होते. दुसरे षटक प्रगतीपथावर फील्ड मध्ये परिवर्तन केलं जातं. या कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक एक आता मात्र पाहायला मिळतोय. वाईट ऑफ लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे अतिशय स्वेर चेंडू. धावसंख्या एका धावेने वाढते 6 धावा. लेकिन अभी भी दिल्ली बहुत दूर आहे कारण एका मोठं लक्ष आहे तब्बल 41 धावांचा आणि धावसंख्या दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना फक्त आणि फक्त धावफलकावर 6 धावा. इथे मात्र फटका फसलेला आहे. यष्टरक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद. स्थिती नाजूक आपण पाहतोय. या 41 लक्षाचा पाठला करताना गावदेवी ढोंडावरले संघाची पाठ थोडस जड आपल्याला पाहायला मिळेल सध्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या जयमहर्ष धामणगाव या संघाचा. मात्र या षटकामध्ये नक्कीच मोठे फटके जर आले तर कदाचित फलंदाजी करणारा ढोंडावरलेला संघ सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकेल. मोठ्या फटक्यांची नित्यानंद आवश्यकता आहे. आवेश ज्यांनी मागील सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा असणार आहे. हो हो केला केला तुम्ही 14 7 बॉल 27 पाहिजे 27 पाहिजे 7 बॉलन 27 2 7
हा लेट करता ना, आता मॅच संपली नसते तुमची. चालू नाही सर्व बंद